सिगरेट पीने वालों नशा करो, लेकिन नशा ऐसा करो कुछ देर तक टिक सके, यूं नहीं कि रात को पी सुबह को उतर जाएगी। मेरे वतन से दिल लगा के देख, जिंदगी नशे में गुजर जाएगी। नशा कोणती असली पाहिजे? नशा ही समाजसेवेची असली पाहिजे। या दलिंदर बोगस राजकारणी लोकांच्या नादी लागून आपल्या भारतासाठी खऱ्या अर्थानं आपलं स्वतःचं आयुष्य आपण घालवलं पाहिजे, बरोबर आहे का? राजकीय लोकांच्या नादी लागू नका. जेवढे तरुण लोक माझ्या कार्यक्रमाला या बसलेले आहेत, मागं मला बरीचशी तरुणांची रांग दिसते, मी तुमच्याकडे कार्यक्रम करून निघून जाईल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकीय लोक हे कधीच कोणाचे झाले नाहीत. काल आज उद्या कधीच राजकीय लोक हे आपले कधीच हितचिंतक होऊ शकत नाहीत. जे समाजकारणी असतात ते कुठल्याही मार्गाने समाजसेवा करतात. प्रकाश बाबा आमटे असतील, मंदाकिनी आमटे आहेत, बरोबर आहे का? सिंधुताई सपकाळ, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण अशा हजारो ग्रंथांचं सार असलेलं आयुष्य जगणारी ही लोक आहेत. ही लोक आपली आदर्श असली पाहिजेत. उगाच आपल्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्याचा फोटो ठेवता का? एक पोरगा होता, त्याच्या मोबाईलमध्ये फार मोठ्या नेत्याचा फोटो होता. मी त्याला म्हटलं, बे दलिंदरा तुझा बाप मेला का? बापाचा फोटो लाव, भगतसिंगाचा फोटो लाव, शिवाजी महाराजांचा लाव, बाबासाहेब आंबेडकरांचा लाव. अबे जैन या देशासाठी जीव दिला. हे राजकीय लोक कोणाचे झाले? एका नेत्याला तर त्याचं पोरग म्हणते, बाबा मला राजकारणात यायचं आहे. अबे म्हणे हरामखोरी आहे का तुझ्या रक्तात? हरामखोरी तुला येते का? नाही म्हणे. जोपर्यंत रक्तात फसवेगिरी नाही म्हणे तोपर्यंत राजकारणात येता येत नाही. ते पोरग राजकारण्याचंच होतं. ते म्हणे, बाबा मी तुमचाच पोरगा आहो, याच्यावर तुम्हाला गॅरंटी आहे ना? मग ते रक्तात आली असेल ना हरामखोरी. ए म्हणे शांतपणा करू नको, काही बी बोलू नको, तुला राजकारणात येता येणार नाही. नाही म्हणे मला राजकारण शिकायचं म्हणजे शिकायचं आहे. बरं चाल म्हणे तुला वावरात राजकारण शिकवतो. त्याला वावरात नेते म्हणते आंब्या झाडावर चढ, ते चढतोय. आता म्हटलं वरनं उडी मार, पडल ना म्हणे, मी लागल ना मला, काळजी करू नको म्हणे, मी खाली उभा राहतो तुला पकडतो. पकडसान ना म्हणे बाबा. अबे म्हणे विश्वास ठेव मायावर, मी बाप आहो तुला. हे पोरग वरनं उडी मारतय. तो नेता पक्षप्रमुख कधी कोण्या पक्षात जाईल आणि कधी कोण्या पक्षाला बिनशर्त पाठिंबा देईल सांगता येत. ते पोरग वरनं उडी मारतय, तो झाडाखालनं बाजूला सरकतो, ते आदळतं डुंगणावर. रडता रडता म्हणते, बाबा हा विश्वासघात केला तुम्ही, मला पकडलं नाही. अबे म्हणे राजकारणातला हा पहिला धडा आहे ना. राजकारणात स्वतःच्या बापावरही विश्वास ठेवायचा नाही. या पृथ्वी तलावर आदी मानवाला लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे अग्नीचा शोध आहे. अन्न शिजवण्यासाठी, शिजवून ते खाण्यासाठी. दगडाला दगड घासला की ठिणग्या पडतात, आग लागते, वनवा पेटतो, जंगलच्या जंगल बेचिरा होतात. पण आज आपल्या समाजात राजकारण्यांना आणि धर्मपंडितांना लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे, जातीयतेचा शोध आहे. धर्माला धर्म घासला, जातीला जात घासली की ठिणग्या पडतात, आग लागते, वनवा पेटतो, मानवता जळून खाक होते. या मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी भाजून घेण्यास तो राजकारणी मोकळा होतो. मग अलीकडे टोपी, पलीकडे टिळा, अलीकडे भगवा, पलीकडे निळा, यांच्या मध्ये दाबल्या जातो माणुसकीचा गळा. हा माणुसकीचा गळा दाबल्या जाऊ नये असं वाटत असेल तर तिरंगा आपण प्रत्येक माणसाच्या काळजामध्ये पेरला पाहिजे. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, पोटा पाण्याची सोडून काम म्हणा, जय 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 श्रीराम, जय श्रीराम. थांब रे, काय झालं तुले? जय श्रीराम. मुळव्यात झाला का तुला? काय करतो तू? सुशिक्षित बेरोजगार आहे. बाप काय करतो? तुला बिगारी काम करतो. अबे मंगले का घरी जाय, करिअर कर. कुठे या लोकांच्या नादी लागला? धर्माला विरोध आहे का आपला? धर्म कोणता वाईट आहे का? राजकीय लोक धर्माचं रक्षण करण्यासाठी निघाले कृष्णा भाऊ. अहो ज्या धर्माला रक्षणाची गरज असते असा धर्म आपलं रक्षण करू शकणार आहे का? साधी गोष्ट आहे का नाही? पोटा पाण्याची सोडून काम म्हणा,
जय 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 श्रीराम. घरी सीतेला उपवास, माय बापाले वनवास, घराची अयोध्या जळताना, घराची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा. कोणता एक धर्म चुकीचा आहे का? एकाच धर्मावर टीका करणारा पाखंडी असतो. कबीरांनी त्या काळात सांगितलं, पाथर पूजे हरी मिले, तो मैं पूजू पहाड़, घर की चाकी कोई ना पूजे, जाके पीस खाए संसार. दगड पूजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पूजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का? भोंग्यावर त्या काळात लिहून गेले कबीर. भोंग्याचा वाद त्याच्यावर लिहून गेले कबीर. बघा कुठून शोधून काढलं मी हे. काकर पाथर जोड़ी के मस्जिद लई बनाए, काकर पाथर जोड़ी के मस्जिद लई बनाए, ताचड़ मुल्ला पांग दे क्या बहरा हुआ खुदाय. अल्लाह बहिरा झाला का? ओरडायची गरज आहे? मी नाही बोललो, कबीर त्या काळात बोलले. म्हणून सगळेच धर्म चुकीचे आहेत आणि प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे. मुसलमान या शब्दाचा अर्थ आहे मुसल्लसे इमान, ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान. सलाम वालेकुम, वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि बरकातू. ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो हे सांगणारा धर्म कधीही आतंकवाद निर्माण करू शकत नाही. पण दुर्दैव आपल्या भारताचं हे आहे की दंगली करणारे कधीच पुस्तकं त्यांचे धर्मग्रंथ वाचत नाहीत आणि ज्यांनी ज्यांनी आपापले धर्मग्रंथ वाचले ते मरेपर्यंत कधी दंगली करू शकत नाहीत. हे समाजाचं वास्तव आहे. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा, बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. आपलं थेट काम असते बरं. बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. बाहेरून विषाचा पेला, बाहेरून विषाचा पेला, कट्टरपंथीयांनी तुला पाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. आम्ही भीमाची लेकर. ते घंटी कायची होती? संपला का टाइम आपला? संपला टाइमिंग? बरं, आता 5 मिनिटात आपण एंड करून टाकू. कविता राहू देऊ आता आपलं सगळं. बरोबर आहे? काय आहे का वेळ? आम्ही भीमाची लेकर. प्रत्येक धर्मावर एक एक कळवा आहे बरं आपल्याकडे. तरी अशिक्षित आमची घर. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. आणि पुस्तकं किती आहेत घरात? संविधान खरंच वाचलं का? बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्या एका माणसाने मी विचारलं, का रे बा बाबासाहेबांनी पुस्तकं लिहिले किती? आपल्याला काय माहित आहे म्हणे? नाही हो. शिका, संघटित व्हाल, संघर्ष करा हा मंत्र देताना सगळ्यात आधी बाबासाहेबांनी शब्द वापरलाय शिका. अहो, मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला, अख्खं जग झोपलं बाबासाहेब, तुम्ही कधी झोपाल? बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं, अरे पिढ्यानं पिढ्या आमचा समाज झोपलेला होता, त्याला जागं करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे. हे बाबासाहेब आंबेडकर आपल्याला कळणं गरजेचं आहे. आम्ही जर बाबासाहेबांचं नाव घेत असू तर आमची पुस्तकांशी मैत्री असणं गरजेचे आहे. आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर. आम्ही आरक्षण पुराशी जपले, गेलो विसरून
भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यावर घेऊन नाचलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, नेता रयतेचा नाही रकुणी, सगळे एकाच माडी जेवणी. हे पक्षप्रमुख माझा, याचे विचार माझे विचार झंडोबा माहितो, आपला कोणी नाही. या पक्षातली याची पोरगी त्याला दिलेली आहे, त्या पक्षात त्याचा तो जावई आहे, एकमेकांचे नातेवाईक आहे. ते एकाच टेबलावर बसतात संध्याकाळी जेवायला, सगळेच नेते पेतात असं नाही. पण कार्यकर्ते जर तुमच्यात काही असतील, आहेत का कुठल्या पक्षाचे राजकीय माणसाचे कार्यकर्ते? कार्यकर्ता हा अत्यंत निर्मळ प्राणी असतो या जगामधला, ज्याला वाटतं की वा अख्खा पक्ष माझ्या खांद्यावर उभा आहे, आणि त्याला तिसऱ्या दिवशी कळतं की आपला नेता कोण्या पक्षात गेलेला आहे. एका कार्यक्रमानंतर एका आमदारानं चहा घेऊन येणाऱ्या एका कार्यकर्त्याची ओळख दिली मला करून. अनंत भाऊ, तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे म्हणे. वाघ आहे आमचा वाघ. वाघ चहा घेऊन आलेला होता, डरकाली फोडली वाघानं, वाघ निघून गेला. मग मला म्हणे पैशाची जुळवाजुळव लय गरजेची असते म्हणे, हे असे पाळून ठेवायला लागतात जवळ. खोटा बोलणारा माणूस मी आहे का? कबीर तुकोबा महाराजांचा वंशज आहे मी, विचारा ना. खोटं बोलणारा फक्त त्या नेत्याचं नाव सांगत नाही, नाही तर पुढे त्याचा अवघड आहे, आणि त्याला मी कुठं दिसलो तर मग माझं अवघड आहे. नेता रयतेचा नाही रे कुणी, सगळे एकाच माडी जेमनी. कधी पक्षानं तत्व बदलतील याची देवाला नाही र हमी, कुंकू एकाच्या नावाज माती, कुंकू एकाच्या नावाज माती, गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. राम भीमना अल्लाह हसतो, शेवट गावी एकाच ताटात बसतो. गावात जात धर्म एवढी इंटेन्सिटी आहे का याची? नाही हो. मी ज्या गावात राहतो ना, माझ्या घरापुढे मुदस्सीर नावाचा मुसलमान समाजाचा माझा मित्र आहे, जिवलग मित्र आहे. मुदस्सीर नावाचा, यासीन, आरिफ, सोहेल, आतिक, हे सगळे आम्ही जीवाभावाचे मित्र आहोत. त्याच्या शेजारी सुशील दामोदर, सागर दामोदर बौद्ध समाजाचे मित्र आहेत. खंडू मातंग समाजात आहे. गुलाब शाह, सिकंदर शाह, अहो फकीर समाजाचे मित्र आहेत. माय शिवा पाटलाचा आहे. आम्ही एकमेकांचा हात धरून शाळेमध्ये गेलो. आमचं काल गेट टुगेदर होतं 2004-05च्या बॅचचं, 2004-05च्या. त्याच्यात आम्ही सगळेजण मित्र, एक तो व्हिडिओ व्हायरल होणार आहे महाराष्ट्रभर, एकमेकांचा हात धरून एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून चालून राहिलो सगळेजण. त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहो आम्ही. आम्हाला लहानपणापासून हे जात आणि धर्म इतक्या हाय इंटेन्स. अहो माझ्या घरी दिवाळीला फराळाला मी त्याला बोलवायचो, आणि शिरकुर्मा खायले ईदच्या दिवशी तो मला बोलवत होता. खूप साधं जगणं आहे आमचं. एकमेकांच्या ताटात आम्ही जेवलो लहानपणापासून, पण आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही हो. आज त्या दिल्लीवरून कोणीतरी बोगस माणूस हरामखोर आम्हाला सांगतो की धर्म खतरे में है. मग आम्हाला वाटते गावात मुसलमानांची संख्या वाढली का? काल कमी होती, आज जास्त झालेले आहेत का? लोकशाही धोक्यात आहे का? धोक्यात काहीच नाही. धोक्यात फक्त राजकीय लोकांची सत्ता असते. अरे वो मंदिर का प्रसाद भी खाता है, मस्जिद की खीर भी खाता है, वो भूखा है साहब, उसे मजहब कहाँ समझ में आता है. उपाशी माणसाचा भाकरीपेक्षा कोणता धर्म नसतो. महात्मा गांधींनी सांगितलं आपल्याला. त्या महात्मा गांधीवर बी टीका करतात लोक.
महात्मा गांधीवर टीका करण्यासाठी कमीत कमी बाबासाहेब आंबेडकरांसारखं वाचन तरी असलं पाहिजे का नाही. कोल्हापूर जवळ कुरुंदवाड नावाचं गाव आहे. तिथं 5 अशा मशिदी आहे ज्याच्यात गणपती बसवला जातो. 80% हिंदू लोक मोहरम सण साजरा करतात आणि हिंदू मुस्लिम बौद्ध मिळून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात. अख्ख्या देशानं आदर्श घेण्यासारखं ते गाव आहे. त्यामुळे राजकीय लोकांना ठणकावून सांगा की आमच्या गावामधल्या मित्रांशी वैर आमचं लावू नका. काश्मीरचा मुसलमान कसा वागते यावरून गावातल्या मुसलमान मित्राशी कधी वैर करू नका गळे हो. मला ज्या सरांनी 7वी पर्यंत गणित शिकवलं ना, गणित, त्या शिक्षकाचं नाव आहे शेख कासम सर. काय नाव आहे? शेख कासम सर. रागेत उभं केलं, राष्ट्रगीत म्हणून घेतलं, प्रार्थना म्हणून घेतली, प्रतिज्ञा म्हणून घेतली. त्यांना माहित आहे महाराष्ट्रभर मी त्यांचं नाव घेतो. माझ्या घरी आले ते मागच्या आठवड्यात. माझी ते सगळे मेडल बघितले, एवढा आनंद झाला त्यांना. एकदम मला मिठी मारली. म्हटलं सर मला तुम्ही सोडा, मला गुदमरायला लागलेला आहे. 6 फुटाचा माणूस. काय नाव आहे सरांचं? शेख कासम सर. रांगेत उभं केलं, राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा म्हणून घेतली. मी चुकलो असेल तर मला मारलं सुद्धा, पण जितक्या दिवस मी त्यांच्या हाताखाली होतो मला त्यांनी माझा देश भारतच शिकवला रे, पाकिस्तान शिकवला नाही. राम भीमाना अल्लाह हसतो, गावी एकच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खत्र्यात असतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खत्र्यात असतो. यांची येशीन फिरत्यात पोर, यांची येशीन फिरत्यात पोर. आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय